नामावली ज्याला आपण म्हणतो, अष्टशतकोत्तर नाही, अष्टसहस्र नामावली भगवान महादेवांची भगवान विष्णूंनी घ्यावी आणि समोर कमळ घ्यावे, एक एक कमळ घ्यावं, भगवान महादेवाला अर्पण करावं. एक कमळ उचलावं, भगवान शिवपिंडीच्या भगवान महादेवाच्या शिवपिंडीवर भगवान विष्णू अर्पण करतात. ओम हरे नमः. ओम शंकराय नमः. ओम पिनाकिने नमः. ओम महेश्वराय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम महादेवाय नमः. ओम कालकालाय नमः. भगवान महादेवांच्या शिवपिंडीवर एक एक कमळ अर्पण करावं भगवान विष्णूंनी. पण ऐका, झालं असं, भगवान विष्णू एक एक कमळ अर्पण करतायत. एक एक कमळ अर्पण करता करता 1007 नावं संपली आणि ताटामध्ये पाहतात तर काय, कमळ सुद्धा संपली. एक नाव शिल्लक राहून गेलं पण कमळ नाही आहे. आता भगवान विष्णू म्हणतायत की मी आता उठू शकत नाही. मी उठलो तर कदाचित माझ्या शिवभक्तीमध्ये खंड पडू शकेल. मी जर कदाचित उठलो तर कदाचित माझी शिवभक्ती खंडित होईल. आणि समजा मी कोणाला बोलवलं, कोणाला सांगितलं कमळ आणा, तर कदाचित 1007 नामावलीचा जो अभिषेक केला ना, तो अभिषेक सुद्धा वायाला जाईल. मी आता उठू शकत नाही, मी बोलू शकत नाही, कारण भगवान विष्णूंची शिवभक्ती किती श्रेष्ठ होती याच्यावर लक्षात ठेवा. भगवान विष्णू म्हणतात मी उठू शकत नाही, मी कोणाला बोलू शकत नाही, मी कोणाशी बोलून कमळ परत मागू शकत नाही. आणि जर मी उठलो तर माझी शिवभक्ती खंडित होऊ शकेल. म्हणून मी काय केलं पाहिजे, 1007 नावं संपली, एक नाव शिल्लक राहिलं, कमळ सुद्धा संपले. आता त्या नावावर नावाचा अभिषेक करत असताना मला कमळ पाहिजे ना.